सिंधुदुर्गच्या मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला। हा पुतळा कशामुळे कोसळला हे स्पष्ट झालेले नाही। विशेष म्हणजे नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी 4 डिसेंबर 2023 ला मालवणमध्ये येऊन पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं। मालवण राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी पीडब्ल्यूडी कार्यालयाची तोडफोड केली। पुतळ्याची देखभाल आणि निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचं म्हणत वैभव नाईकांनी संताप व्यक्त केला। शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला सुमारे 350 वर्षांनंतर देखील उभा आहे। मात्र नुकताच उभारलेला पुतळा कोसळणं दुर्दैवी असल्याची टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली। हा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं। सिंधुदुर्गातल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला। एक समाज माध्यमावर पोस्ट करून त्यांनी टीका केली। ठाण्यातल्या कंत्राटदाराने हे काम कसं केलं असावं हे आता उघड झाल्याचं त्या म्हणाल्या। दरम्यान शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। आमचा आणि साऱ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नसल्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला। शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला। महाराजांचं स्मारक वर्षभरातच कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब नसल्याचं ते म्हणाले। घाई गडबडीत उभारलेला पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केल्याचं त्यांनी म्हटलं। मुंबईतल्या बाद असलेल्या जागांचा निर्णय काँग्रेस हायकमांडकडून घेतला जाणार आहे। काँग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षातल्या नेत्यांकडे याबाबतची आपली भूमिका मांडली। 2019 ला महाविकास आघाडीतल्या पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून इतर 16 जागांवर काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटात सध्या चर्चांची साखळी सुरू आहे। कदाचित 6व्यांदा लोकसभा निवडणुकीत जिंकले असते तर केंद्रात कॅबिनेट मंत्री असते असं म्हणत शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांनी मनातली खदखद व्यक्त केली। त्याचवेळी आता कदाचित राज्यात मंत्री होऊ शकते असं विधान देखील त्यांनी नांदेडमध्ये एका कार्यक्रमात केलं। जिल्हा बँकेतल्या होणाऱ्या घोटाळ्याची धास्ती अजित पवार यांनी घेतल्याचं त्यांनीच कबूल केलंय। अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावरून खूप आधीच राजीनामा दिला होता। मात्र राजीनामा का दिला त्याचा उलगडा त्यांनीच पिंपरी चिंचवडमधल्या एका कार्यक्रमात केला। आमच्यावर आरोप करण्याआधी आदित्य ठाकरे यांनी दिशा साल्यांवर बोलावं असं आव्हान नितेश राणेंनी केले। दिशा साल्यान प्रकरणी चौकशी अधिकाऱ्याला बदला, आपण लगेच जबाब देऊ असं आव्हान देखील नितेश राणेंनी केलं। संभाजीनगर राडा प्रकरणी ठाकरे पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यामध्ये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपच्या 32 तर ठाकरे पक्षाच्या 28 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। बदलापूर शहरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरवस्था झाली। अनेक कॅमेरे गेले काही महिने आणि काही वर्षांपासून बंद आहेत। मोठमोठ्या चौकात हे सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत। एखादी घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल बदलापूरकर करतात। कशेडी घाटातला बोगदा गणपतीपूर्वी सुरू होण्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवला। चाकरमानी गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत जायला हवेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। रत्नागिरीतल्या राजापूर जवळच्या अणुस्कुरा घाटात अखेर एकेरी वाहतूक सुरू झाली। शनिवारी या घाटात दरड कोसळली होती। त्यानंतर अजूनही मोठे दगड फोडण्याचं काम सुरू असून तब्बल 3ऱ्या दिवशी घाटातून वाहतूक सुरू करण्यात आली। मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहेत। रेल्वेच्या 12 डब्यांच्या गाडीच्या समोरच्या भागांवर दोन्ही बाजूच्या एकंदर 8 डिस्प्ले बसवले जाणार आहेत। त्यामुळे प्रवाशांना ट्रेन सुरू होण्यापूर्वी गार्डनं दिलेली माहिती प्लॅटफॉर्मवरून बसून पाहायला मिळणार आहे। वसई विरारच्या शहरी भागासह ग्रामीण भागात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। सर्वोदय गोविंदा पथकाकडून सालाबाद प्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। रात्री 12 वाजता दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला। दहीहंडीला होणारी वाहतूक कोंडी तसंच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पुण्यातल्या 35 मंडळांनी एकत्र येत दहीहंडी साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। पुरीत बालन ग्रुपच्या पुढाकारातून गुरुजी तालीम मंडळासह शहरातले प्रमुख मंडळ एकत्र आलेत। या सगळ्यांची मिळून एकच दहीहंडी आज फोडली जाणार आहे। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडे कावड यात्रा काढण्यात आली। देशातल्या 21 नद्या आणि राज्यातल्या 21 गडकोट किल्ल्यांवरचं पाणी या कावड यात्रेनिमित्त आणण्यात आलं। त्यानंतर संगमेश्वर मंदिरापर्यंत कावड यात्रा काढत जलाभिषेक करण्यात आला।
वाशिम शहरातून कावड यात्रेनिमित्त भव्य मिरवणूक निघाली। कृषी उत्पन्न बाजार समितीत आरती करून सर्वच कावड मंडळांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी हर हर महादेवाच्या गजरानं वाशिम नगरी दुमदुमून गेली। आजही हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलाय। मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी बरसणार आहेत। ठाणे, पालघरला येलो अलर्ट देण्यात आला असून रायगडसह पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट दिलाय। तर मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। पुणे शहरामध्ये दमदार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत विसर्ग करण्यात येतोय। धरणाचे 11 दरवाजे 1 मीटरनं तर 6 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। त्यातून 45,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। तर नदी परिसरात तरुण हुल्लडबाजी करताना दिसत आहेत। धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। राज्यामध्ये पुन्हा एकदा पीक विमा घोटाळा समोर आला। तब्बल 2.25 लाख हेक्टरवरच्या कांद्याचा बोगस पीक विमा उतरवण्यात आला। या प्रकरणी प्रत्येक जिल्ह्यातून अहवाल मागवण्यात आला असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। सांगलीमध्ये इस्लामपूर काँग्रेस महिला आघाडीकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। यावेळी नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली। परभणी जिल्ह्यामध्ये विविध योजनांसाठी 470 कोटी 35 लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली। पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक पार पडली। मात्र कामांच्या याद्या मिळालेल्या नाही, त्यामुळे मंजुरी का द्यायची असा सवाल यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष देशमुखांनी विचारला। नांदेडचे खासदार वसंत चव्हाणांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। नायगावमधल्या त्यांच्या घराशेजारच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जातील। चव्हाणांच्या निधनानंतर नायगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळमध्ये लागून असलेली 2 मजली 3 घरं कोसळली। क्षणार्धात ही घरं जमीनदोस्त झाली। सततच्या पावसामुळे जमीन खचल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। घराचा काही भाग कोसळत असल्याचं लक्षात येताच घरामधल्या कुटुंबियांनी घराबाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। नवी मुंबईतल्या वाशी ब्रिजवर एका भरधाव कारनं पेट घेतला। पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर कारनं पेट घेतल्यानं या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली। अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। कोल्हापूरमधल्या ताराबाई पार्क परिसरात एका गाडीवर मोठं झाड कोसळलं। आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्य तारा कार्यालयासमोर ही दुर्घटना घडली। भर रस्त्यातच भलं मोठं झाड कोसळलं, त्यामुळे वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला। या गाडीतले तिघेही सुखरूप असून जीवितहानी झाली नाही। ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी पारोळ मार्गावर दुधाचा टँकर पलटला। या दुर्घटनेत लाखो लिटर दूध शेतात वाहून गेलं। त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांनी दूध भरून घेण्यासाठी मोठी गर्दी केली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचार झाला। यामुळे संतापलेल्या रत्नागिरी वासियांनी रास्ता रोको केला, तर शासकीय रुग्णालयातल्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। बदलापूर शाळेतल्या 2 चिमुकलींवरच्या अत्याचार प्रकरणी पीडित मुलींचा जबाब बाल मानसोपचार तज्ज्ञांऐवजी पोलिसांनी घेतलाय। हे बेकायदेशीर असल्याचा आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला। फिर्यादींच्या वतीनं असीम सरोदे न्यायालयीन लढाई लढतायत। शिंदेगड शिवसेना बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 29 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। महिला पत्रकारांचा विनयभंग आणि जातीवाचक बोलल्याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी त्यांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला। अकोल्यामध्ये 6 मुलींवर अत्याचार प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदारची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। त्याची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून हा निर्णय दिला। बदलापूर घटनेनंतर लातूर पोलीस ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेत। प्रत्येक शाळेत मुलींच्या सुरक्षिततेसाठी विविध पथकं स्थापन करण्यात आली। पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना कायद्याबद्दलची माहिती द्यावी, तसंच असुरक्षित वाटल्यास 112 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं।